इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 9th समर कैंप एडमिशन शुरू। सोलापूर शहरामध्ये आज अवैध इमारत पाडकामाची जी मोहीम हाती घेण्यात आलेली होती, त्या मोहिमेमुळे पुन्हा एकदा शहरात जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। नेमकी ही इमारत का पाडली जात होती, इमारतीवर हातोडा कशामुळे चालला, त्याला बोगस परवान्याचा काय संबंध आहे, या संदर्भात आपण थोडक्यात सविस्तर माहिती आजच्या या विशेष बातमीतून जाणून घेऊया। सोलापूर शहरामध्ये बोगस बांधकामे परवाने दिल्याचा घोटाळा काही वर्षांपूर्वी उघडकीस आलेला होता आणि 1-2 नाही तर तब्बल एकूण 96 बिल्डिंग्सला बोगस बांधकाम परवानगी दिल्याचा हा आरोप आहे आणि या प्रकरणी अधिकाऱ्यांना अटक देखील झालेली होती, त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला होता आणि त्यानंतर आता प्रत्यक्ष ज्या बिल्डरनी, ज्या अधिकाऱ्यांनी बोगस बांधकाम परवानगी घेऊन 7-7, 8-8 मजली इमारत बांधली, त्या इमारतीवर आता महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार हातोडा चालत आहे। एकूण 96 पैकी 35 इमारतींवर सुरुवातीला हातोडा चालणार आहे आणि 35 इमारती या पाडून टाकण्यात येणार आहे। नेमका हा वाद काय आहे, सोलापुरात बोगस बांधकाम परवान्याचा घोटाळा जो उघडकीस आलेला होता त्याची काय पार्श्वभूमी आहे, कोणावर गुन्हा दाखल झालेला होता, कोण कोण यामध्ये सहभागी आहे, या संदर्भात आपण आजच्या या विशेष बातमीतून जाणून घेऊया। एकंदरीत हा जो प्रकार झालेला आहे सोलापूर शहरामध्ये बोगस बांधकाम परवानगी दिल्याचा प्रकार उघडकीस आलेला होता, त्यामध्ये महापालिकेमध्येच कार्यरत असलेल्या 4 अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झालेले होते। तर ते 4 अधिकारी कोण होते, तर बांधकाम विभागात कार्यरत असलेले झाकीर हुसेन नाईकवाडी, श्रीकांत खानापुरे, आनंद क्षीरसागर आणि शिवशंकर घाटे या 4 अधिकाऱ्यांनी बिल्डर आणि इंजिनियर यांना हाताशी धरून 96 बिल्डिंगना अवैध परवानगी दिलेली होती, म्हणजे बोगस परवानगी दिलेली होती। त्यामध्ये या 4 अधिकाऱ्यांसोबत लायसन्स असलेले इंजिनियर आणि बिल्डर यांचा देखील सहभाग असल्याचे उघडकीस आलेले होते। तर अशी किती बिल्डिंग्स होते, तर महापालिकेने एकंदरीत याचा सखोल अभ्यास केला, पाळेमुळे शोधली, त्यामध्ये महापालिकेत एकूण 96 बनावट बांधकाम परवानगी दिल्याचे उघडकीस आले आणि आता या 96 पैकी 35 इमारतींवर हातोडा चालणार आहे। 96 पैकी 35 जण कोर्टात गेलेले होते। कोर्टाने त्या 35 जणांची जी याचिका आहे, त्यांचे जे म्हणणं आहे ते फेटाळून सदरचे बांधकाम पाडून टाकण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे महापालिका आयुक्तांनी तातडीने डेन्मार्कला जाण्यापूर्वी ही रूपरेषा तयार केली आणि आज सोलापूर शहराच्या मुस्लिम पाचापेठ असेल, बादशाहपेठ असेल, येथील मॅजेस्टिक स्क्वेअर ही बिल्डिंग आणि सोशल प्रशालेच्या पाठीमागे असलेली त्या ठिकाणची एक किल्लेदार इब्राहिम किल्लेदार यांची बिल्डिंग या ठिकाणी पाडकाम सुरू केलेले आहे आणि हे पाडकाम करत असताना तगडा पोलीस बंदोबस्त होता, बांधकाम विभागातील अधिकारी होते आणि एकंदरीत यामध्ये जे 35 बिल्डिंग्स आहेत ते कोणाकोणाचे आहेत, कोणाकोणाचे पाडकाम होणार आहे, त्याची जर यादी जर बघितली तर त्यामध्ये प्रामुख्याने शाहजहान पटेल, सय्यद रशीद, अहमद मदनी, सचिन गनाते, खुदाबख्श बागवान, जुबेर शेख, विद्याधर यल्लाराम, मोमीन खालिद सालखेड, मुजमिल पिरजादे, मुसा शेख, विजयकुमार विटकर, मोहम्मद आकिब सिकंदर शेख, स्कायलाइन बिल्डर्स, स्क्वेअर 1 बिल्डर्स, महेश तिवारी, सिकंदर शेतसंधी, गणेश वेलपदास, कैलास वनमाने, आदित्य विक्रम गांधी, रेणुका कोरे, दत्तात्रय मगरुमखाने, बसवराज बिराजदार, फकरुद्दीन इनामदार, कासिम अत्तार, जुबेर तांबोळी, अल्युमिनिसा बेलीफ, संभाजी जाधव, अल्ताफ हमीद शेख अशा या 35 जणांनी
याचिका दाखल केली होती, त्यांची याचिका कोर्टाने फेटाळली आणि आता त्यांच्या बिल्डिंगवर या ठिकाणी हातोडा चालणार आहे. तर यामध्ये ही जी पाडकाम मोहीम सुरू झालेली आहे त्यामध्ये कोणाचे नुकसान होणार आहे, तर शहराच्या मध्यवर्ती भागात ही सर्व बिल्डिंग्स आहेत, इमारती आहेत, बहुमजली इमारती आहेत. म्हणजे काही जणांची ग्राउंड प्लस 7 म्हणजे 7-7, 8-8 मजली या इमारती आहेत. लाखो रुपये फ्लॅटचे दर आहेत. म्हणजे 40 लाख, 50 लाख, 30 लाख अशा किमतीने फ्लॅट्स खरेदी केलेले आहेत. त्यामध्ये आता या इमारती पाडल्या जाणार असल्यामुळं जे घर घेतलेले आहेत, फ्लॅट घेतलेले आहेत, त्यांचं नुकसान होणार आहे. म्हणजे अधिकारी, इंजिनियर आणि बिल्डर यांनी जो गैरकारभार महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हाताशी धरून केलेला आहे त्यामध्ये सर्वसामान्य लोकांचंच नुकसान होणार आहे. ज्यांनी घराचं स्वप्न पूर्ण केलं, ज्यांनी बँकेतून कर्ज काढले, काहींनी आपल्या आयुष्याची राखरंगोळी करून शेवटी फ्लॅट घेतले, अशा लोकांचं या ठिकाणी यामध्ये मोठं नुकसान होणार आहे. अनेकांनी बँक कर्ज घेतलेलं आहे, त्यांचं या ठिकाणी मोठं नुकसान होणार आहे बिल्डिंग पाडल्यामुळं. आता कारवाई, आजची जी कारवाई कोणी केली, बादशाहपेठ परिसरात ज्या 2 इमारतीमध्ये बांधकाम गाळे जे पाडण्यात आलेले त्यामध्ये नगर अभियंता विभाग असेल, नगर रचना विभाग असेल, कार्यकारी अभियंता असेल, जेलरोड पोलीस असेल, अतिक्रमण विभाग या सर्वांनी मिळून ही पाडकामाची या ठिकाणी मोहीम घेतलेली आहे. तर आता ही जी कारवाई आहे, आज 19 मेला ही कारवाईमध्ये पाचपेठ येथील स्क्वेअर 1 बिल्डर्स आणि सोशल शाळेच्या पाठीमागे असलेले इब्राहिम किल्लेदार यांची 2 इमारतीवर कारवाई झालेली आहे. दोन्ही इमारती 7 मजल्या आहेत. त्यानंतर 20 मे रोजी शुक्रवार पेठ येथील फैज अहमद हाजी अकबर बागवान यांच्या बिल्डिंगवर हातोडा पडणार आहे. त्यानंतर उत्तर सदर बाजार येथील एम शफी एम यासिन शेख यांची देखील 7-7 मजली इमारत आहे, तिची बांधकाम होणार आहे. त्यानंतर 21 मे 2026 रोजी गुरुवार पेठ येथील ताहिरा बागवान यांचे तळमजला प्लस 7 मजला या इमारतीवर हातोडा पडणार आहे. शनिवार पेठ खुदाबक्ष हाजी यांचे देखील तळघर प्लस 8 मजले अशा इमारतीवर 21 मे रोजी हातोडा पडणार आहे. 22 मे रोजी मधरेवाडी येथील बसवेश्वर नगर येथील वहीद बागवान यांचे ग्लोबल इन्फॉक्रॉम आसिफ अली पठाण यांची देखील 7 मजली इमारत आहे, त्याच्यावर 22 मे रोजी कारवाई होणार आहे. त्यानंतर मधरेवाडी सहारानगर येथील मुमताज रहमान सिद्दीकी यांच्या इमारतीवर कारवाई होणार आहे. 23 मेला भवानीपेठ येथील विनायक ढंगे यांची जी पार्किंग प्लस 5 मजली इमारत आहे त्याच्यावर देखील हातोडा या ठिकाणी पडणार आहे. तर नेमका ही जी पाडकामाची कारवाई आहे, नेमकं ह्याच्या जर आपण इतिहासामध्ये गेलो की ह्याच्या अगोदर काय घडलेलं होतं, तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचा जो गैरप्रकार घडलेला होता यामध्ये जाकीर हुसेन नाईकवाडी, श्रीकांत खानापुरे, आनंद क्षीरसागर आणि शिवशंकर घाटे या 4 अधिकाऱ्यांनी बिल्डर्स इंजिनियर यांना सोबत घेऊन ऑनलाईन बांधकाम परवानगी देण्याची प्रणाली असताना महापालिका अधिकाऱ्यांनी बिल्डर्स इंजिनियर यांना हाताशी धरून ऑफलाईन नियमबाह्य परवानग्या दिल्या आहेत. म्हणजे ऑनलाईन परवानगी देणे असताना या अधिकाऱ्यांनी बिल्डर्स इंजिनियरना हाताशी धरून ऑफलाईन पद्धतीनं या बिल्डिंग्सना परवानगी दिल्या आहेत. त्यामध्ये आर्थिक व्यवहार देखील झाल्याचा संशय नाकारता येत नाही. बांधकाम परवानगी ऑफलाईन पद्धतीने दिले, यामध्ये महापालिका अधिकारी असतील, लायसन्स होल्डर इंजिनियर असतील, बिल्डर यांचा देखील समावेश आहे. म्हणजे जाकीर हुसेन नाईकवाडी, श्रीकांत खानापुरे, आनंद क्षीरसागर, शिवशंकर घाटे या 4 अधिकाऱ्यांनी प्राथमिक म्हणजे जी फिर्याद दाखल झालेली होती त्यानुसार ऑफलाईन पद्धतीनं या 96 बिल्डिंग्सना परवानगी दिली आणि ते अवैध आहे, इनलिगल आहे असा ठपका तपासांती निघालेला होता आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला होता. तर कधी उघडकीस आला, साधारणतः 2023-24 मध्ये हा प्रकार उघडकीस आलेला होता. आणि हा जेव्हा प्रकार उघडकीस आलेला होता त्यानंतर नाईकवाडी असेल, खानापूर असेल, क्षीरसागर असेल किंवा घाटे या 4 जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता. आणि उपअभियंता म्हणजे त्या काळचे उपअभियंता जे होते महापालिकेचे नीलकंठ मठपती यांनी फिर्याद दिलेली होती की बाबा असं महापालिकेमध्ये 96 प्रकरणामध्ये ऑनलाईन पद्धतीनं बांधकाम परवानगी देणे बंधनकारक असताना ऑफलाईन पद्धतीनं परवानगी दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये महापालिकेचं आर्थिक नुकसान झालेलं आहे, इनलिगल ॲक्टिव्हिटी झालेली आहे अशी फिर्याद दिलेली होती. त्यामध्ये जाकीर हुसेन नाईकवाडी जे स्क्वेअर डिलक्स अपार्टमेंट बसवेश्वर नगर येथे राहतात, श्रीकांत खानापुरे राहणार रेल्वे स्टेशन, आनंद क्षीरसागर सुंदरम नगर विजापूर रोड आणि शिवशंकर घाटे रेवण सिद्धेश्वर नगर या 4 अधिकाऱ्यांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता. तर त्या फिर्यादीत असं म्हटलेलं होतं की महापालिकेची फसवणूक करण्यात आलेली आहे. या 4 अधिकाऱ्यांना अधिकार नसताना
त्यांनी कागदपत्रे मंजूर केली, खोटे बांधकाम परवानगी दिले, ऑनलाईन बांधकाम परवानगी देणे बंधनकारक असताना ऑफलाईन पद्धतीने दिले आणि खास करून जे बांधकाम परवानगी या लोकांनी जे दिले, जे विकास शुल्क असते ते मोठ्या प्रमाणात कमी प्रमाणात घेतलेलं आहे. म्हणजे कमी विकास शुल्क घेऊन म्हणजे जवळपास एकंदरीत जर ते फिर्यादीत जर म्हटलेलं आहे तर 2,10,30,000 रुपये विकास शुल्क होत असताना कमी विकास शुल्क घेतला असा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आलेला आहे. आणि हा जो प्रकार आहे जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या काळात घडल्याचे फिर्यादीत म्हटलेलं होतं. म्हणजे सदर बाजारामध्ये या 96 ज्या बोगस म्हणजे अनधिकृत ज्या बिल्डिंग्स परवानगी मिळाल्या आहेत त्यांच्यामध्ये जे फिर्याद जे दाखल झालेली होती सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये, त्यामध्ये फिर्यादीत म्हटलेलं होतं की बाबा 21 ते 22 या काळात हे अवैधरित्या हे परवानगी देण्यात आलेली होती. आणि 25 ऑगस्ट 2024 तारीख लक्षात ठेवा, 25 ऑगस्ट 2024 रोजी सदर बाजार पोलिसात या ठिकाणी फिर्याद दाखल करण्यात आलेली होती. कदाचित 24ला झाली असेल, पण 24 किंवा 25 ऑगस्ट 2024 या दिवशी सदर बाजार पोलीस ठाण्यात या महापालिकेच्या 4 अधिकाऱ्यांविरुद्ध फिर्याद दाखल झालेली होती. त्यामध्ये 2,10,30,000 रुपयाचे महापालिकेचे नुकसान केले आहे आणि ऑनलाईन परवानगी देणे असताना ऑफलाईन पद्धतीने दिलेलं आहे, नियमबाह्य पद्धतीने दिलेलं आहे. यामध्ये बिल्डर असतील, इंजिनियर असतील आणि हे महापालिकेचे 4 जे अधिकारी नाईकवाडी, क्षीरसागर, घाटे आणि खानापुरे यांचा सहभाग असल्याचे फिर्यादीत म्हटलेले होते. आणि अधिकार असताना बांधकाम परवानगी दिले, बांधकाम परवानगी तयार केले, परवानगी दिले, 96 रेकॉर्ड गायब केले. हा सर्वात मोठा मुद्दा त्या फिर्यादीत म्हटलेला आहे की बाबा या 4 अधिकाऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीनं बांधकाम परवानगी देणे बंधनकारक असताना ऑफलाईन पद्धतीने तर दिलेच, मात्र त्यांचे रेकॉर्ड देखील गायब केले असा एक आरोप या फिर्यादीत ठेवण्यात आलेला होता. आणि त्यावरूनच हा जो प्रकार आहे त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि अधिकाऱ्यांनी बिल्डर्स, इंजिनियर यांच्याशी हात मिळवणी करून भ्रष्ट मार्गाने, अवैध मार्गाने या बिल्डिंग्सना बांधकाम परवानगी दिले. आणि परवानगी दिल्यानंतर सोलापूर शहरातील अनेक नामांकित बिल्डर्सनी ग्राउंड +7 किंवा ग्राउंड +8 मजल्या बिल्डिंग्स बांधलेत आणि ते की आता महापालिकेने बेकायदेशीर ठरवलेलं आहे. जेव्हा फिर्याद दाखल झालेली होती या 4 अधिकाऱ्यांना अटक देखील झालेली होती. नंतर न्यायालयाने त्यांना जामीनवर सोडून दिलेलं होतं. आणि त्यानंतर महापालिकेचे जे तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर असतील, शीतल तेलीउगले असतील किंवा आता सध्याचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्यापर्यंत हा प्रकार आलेला आहे. डॉक्टर सचिन ओंबासे हे देखील धाडसी निर्णय घेत आहेत. आणि एकंदरीत हे जे 96 ज्या इमारती आहेत जे महापालिकेने इनलिगली ठरवलेले आहेत ते सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत. 7-7, 8-8 मजली इमारती आहेत. त्या इमारतीच्या अनेक व्यवहार झालेले आहेत. अनेकांनी फ्लॅट्स घेतलेले आहेत, खरेदी केलेल्या आहेत. महापालिकेच्या टॅक्स विभागाला नोंद झालेली आहे. मुद्रांक विभागात त्याची परवानगी घेऊन खरेदी झालेली होती. हा सर्व प्रकार असा झालेला असताना शेवटी हा नियमबाह्य पद्धतीनं हा घोळ झालेला, भ्रष्टाचार झालेला एकंदरीत उघडकीस आलेला आहे. आज जेव्हा महापालिकेचे अधिकारी, पोलीस, अतिक्रमण विभाग, नगररचनाचे विभाग जे कारवाई करत होते त्यामध्ये जे फ्लॅटधारक आहेत ते या ठिकाणी त्यांचा जो आक्रोश होता तो देखील पाहायला मिळत होता की बाबा आम्हाला जर हे नियमबाह्य इमारती होत्या तर आमच्या फ्लॅटची खरेदी कशी झाली, आम्हाला महापालिकेच्या दप्तरी नोंद कशी लागली, आमचा काय दोष आहे आणि ही कारवाई करू नका अशी देखील विनंती या ठिकाणी करत होते. मात्र आता महापालिका ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे आणि या सर्व बिल्डिंग्स जे आहेत ते आता पाडणार असं देखील बोललं जात आहे. एकंदरीत आणखीन अशी एक माहिती मिळाली की काही जणांनी अशी देखील मागणी केलेली होती की बाबा आम्हाला बोगस परवानगी मिळालेले आमच्या आता बिल्डिंग्स तयार झालेल्या आहेत, जे काही दंड आहे, जे काही शासनाचा दंड आहे ते घेऊन तुम्ही ह्या बिल्डिंग्स नियमित करा असे काही बिल्डर्स दबक्या आवाजात बोलत होत्या. मात्र कोर्टाने असं देखील सांगलेलं आहे की बाबा तुम्ही इनलिगली परवानगी घेतलेली आहे आणि एकीकडे इनलिगली परवानगी घेतलेली असताना ती नियमित करता येत नाही. त्यामुळे कुठेतरी कायद्याचा वचक या लोकांवर राहणार नाही. भविष्यात कोणीही बेकायदेशीर नियमबाह्य बिल्डिंग्स बांधतील आणि आमच्या बिल्डिंग्स जे काही दंड आहे ते तुम्ही घ्या आणि नियमित करा अशी मागणी करतील. कायद्याचा धाक कुठं उरणार नाही अशी एक मुद्दा या ठिकाणी आल्याची एकंदरीत चर्चा या ठिकाणी रंगलेली होती. आणि त्यानंतर न्यायालयाने या 35 जणांनी जे 96 पैकी 35 जण जे कोर्टात गेलेले होते त्यांच्या बाजूने निकाल न देता महापालिकेच्या बाजूने दिलेला आहे की बाबा तुम्ही या बिल्डिंग्स पाडून टाका. आणि त्यामुळं आता महापालिका ही कारवाई करत आहे. यामध्ये
जे 4 अधिकारी असतील, बिल्डर्स असतील, इंजिनियर असतील, यांच्या सहभागातूनच हे कृत्य झाल्याचं एकंदरीत उघडकीस आलेलं होतं. त्या 4 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला होता, त्यांना अटक करण्यात आलेली होती, त्यांना जामीन देखील मिळालेला आहे. आता ते जामीनवर सुटलेले आहेत. मात्र महापालिका आता या अवैध बांधकामावर हातोडा चालवत आहे. एकंदरीत हा प्रकार तुम्हाला नेमका थोडक्यात कसा आहे ते समजला असेल आणि आजपासून म्हणजे उद्या देखील ही कारवाई होणार आहे. यामध्ये सर्वसामान्य लोकांचा काही दोष नाही. अधिकारी, इंजिनियर, बिल्डर्स आणि काही राजकीय लोक सहभागी आहेत असे देखील बोलले जात आहेत. त्यांच्या सहभागातून सोलापूर शहरात हे अवैध या बिल्डिंग्स उभा राहिलेल्या आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी बसत आहे. जे फ्लॅटधारक आहेत, ओनरधारक आहेत, त्यांना बसत आहे. आज महापालिकेचं मोठं बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळाला. मॅजेस्टिक स्क्वेअर असेल किंवा किल्लेदारांची बिल्डिंग पाडताना मोठा पोलीस बंदोबस्त होता. JCB अगोदर सुरुवातीच्या त्या गाळ्यांवर हातोडा चढला. आता टप्प्याटप्प्यानं मोठ्या मशिनरी आणून बिल्डिंग देखील पाडले जाणार असल्याचं एकंदरीत बोललं जात आहे. आणि ह्या ज्या इमारती पाडल्या जात आहेत त्यामध्ये जे रहिवासी आहेत, फ्लॅटधारक आहेत, काहींनी आपलं सोनं विकून फ्लॅट खरेदी केलेला आहे, काहींनी बँक लोन करून आपलं फ्लॅट घेतलेलं आहे, काहींनी आपलं स्वप्नाचं जे घर आहे ते म्हणजे आयुष्यभरची कमाई जमा करून या ठिकाणी घेतलेलं होतं. तर त्यांचं काय होणार ते देखील प्रश्न विचारला जात आहे. एकीकडं महापालिकेची कारवाई सुरू आहे तर दुसरीकडं फ्लॅटधारक देखील चिंताग्रस्त आहेत. अनेक फ्लॅटमधील लोकांना ती इमारत खाली करा म्हणून देखील महापालिकेने सांगितलेलं आहे. नोटीस त्यांना दिलेली आहे की आम्ही या तारखेला पाडकाम करणार आहे. जहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान, सोलापूर. या उन्हाळ्यात तुमच्या मुलांसाठी गिफ्ट करा 60 दिवसांचे बेस्ट समर कॅम्प, तेही फक्त आय विजन अकॅडमी मध्ये. समर कॅम्प मध्ये शिकायला मिळणार टेबल मॅनर्स, जनरल नॉलेज, लँग्वेज रायटिंग स्किल, वैदिक मॅथ्स, फन गेम्स, हँड रायटिंग स्किल्स, पब्लिक स्पीकिंग, सायन्स ऍक्टिव्हिटी प्रॅक्टिस आणि बरेच काही. आजच ऍडमिशन घ्या आय विजन समर कॅम्प मध्ये. लिमिटेड सीट्स. संपर्क 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9049310881.